मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रामधील असा किल्ला ज्याने केवळ 600 मावळ्यांच्या जोरावर औरंगजेबाच्या 40,000 फौजेला तब्बल 5.5 ते 6 वर्षे झुंजवत ठेवलं होतं. नाशिक जवळचा हा किल्ला म्हणजे किल्ले रामशेज. नाशिकपासून साधारण 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या आशेवाडी गावातून या गडाची चढाई सुरू होते. गडाची चढाई तशी सोपी आहे. साधारण 45 मिनिटात तुम्ही वर पोचू शकता. असं म्हणतात, प्रभू रामचंद्र वनवासात असताना इथे वास्तव्यास होते, म्हणून याला रामशेज म्हणजेच रामाचे शेज असं नाव पडलं. मित्रांनो, जर तुम्ही छावा वाचली असेल तर तुम्हाला माहितीच असेल की छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याने काय पराक्रम गाजवला होता. मुघल सेनापती शहाबुद्दीन खान इथं आला. त्याने लाकडी दमदमा म्हणजेच बुरुज बांधला, पण मराठ्यांनी तोही पेटवून दिला. औरंगजेबाचं अक्षरशः नाक कापलं जाण्यासारखी परिस्थिती या किल्ल्याने निर्माण केली होती. इथल्या मावळ्यांनी सिद्ध केलं होतं की गड फक्त दगडधोंडाचा नसतो, तो जिद्दीचा असतो. गडावर श्री प्रभुरामांचं एक अतिशय सुंदर मंदिर आहे. इथे गेल्यावर मनाला मिळणारी शांतता शब्दात सांगता येणार नाही. गडावर अनेक पाण्याचे टाके आहेत. त्या काळातील हे जलव्यवस्थापन आजही आपल्याला थक्क करतं. गडाच्या पश्चिमेला एक गुप्त दरवाजा आहे, जो शत्रूला चकवण्यासाठी वापरला जायचा. गडाच्या माथ्यावरून दिसणारं नाशिकचं दृश्य आणि आजूबाजूच्या सह्याद्रीच्या रांगा, हा अनुभव खरंच शब्दात व्यक्त करता येत नाही. जर तुम्ही ट्रेकिंगची सुरुवात करत असाल तर रामशेज हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. तर मित्रांनो, हा होता रामशेजचा प्रवास. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही अजून इथे आला नसाल तर नक्की या आणि आपला इतिहास जवळून अनुभवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या अक्षय यात्रा पेजला फॉलो करायला विसरू नका. चला, पुन्हा भेटूया अशाच एका प्रवासात. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.